वाचवा टोरेंट हटवा टोरेंट हटवा टोरेंट हटवा कोशिश शिलार टोरेंट प्रकल्प रद्द झालाच पाहिजे कोशिश शिलार टोरेंट प्रकल्प रद्द झालाच पाहिजे टोरेंट हटाव टोरेंट हटाव शेतकऱ्यांच्या एकजुटीचा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची कर्जत आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा कर्जत आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा कर्जतमध्ये गुंडाणा, पोशीर, शिलार, पाली बुतिवली, टोरेंट आणि पळजरी डॅम असेल तर इतकी एका तालुक्यामध्ये ही 8-9 डॅम आहेत आणि ह्या 8-9 डॅमच्या माध्यमातून जर पाहिलं तर इथल्या कर्जतच्या लोकांना आजसुद्धा गेल्या 25-30 वर्षामध्ये 1% पाण्याचा त्याचा फायदा नाही आहे, कुठल्याही प्रकारचं डिस्ट्रीब्युशन झालेलं नाही आहे, 1% वीजसुद्धा पुरवण्यात आलेलं नाही आहे. आणि एकंदरीत जर पाहिलं तर कर्जत हा पर्यटनाचा तालुका आहे. इथं पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये येतात कारण इथे एक निसर्ग आहे, चांगली हवा आहे, एक लोक आराम करण्यासाठी इथे येतात, एक सेकंड होम आहे. आणि अशी परिस्थिती असताना आपण पाहिलं असेल का आता जे प्रोजेक्ट होत आहे ज्याच्यामध्ये ह्या सर्व प्रकल्पामध्ये जर पाहिलं तर हजारो हेक्टर ही फॉरेस्टची जागा ही उद्ध्वस्त त्याच्यामध्ये झालेली आहे, अनेक लाखो झाडं तोडण्यात आलेली आहेत. आणि अशी परिस्थिती असताना आता टोरेंटसारखा प्रकल्प येतो आहे का वेस्टर्न घाट हा प्रोटेक्टेड तिथं झोन आहे आणि या प्रोटेक्टेड झोनमध्ये हा प्रकल्प लादण्यात आलेला आहे. आणि त्या परिसरामध्ये पाहिलं असेल तर 600 एकर फॉरेस्टची जागा त्याच्यामध्ये या प्रोजेक्टला देण्यात आलेली आहे आणि लाखो झाडं त्याच्यामध्ये उद्ध्वस्त होणार आहेत का जी झाडं ही वनस्पतीची आहेत, औषधी आहेत. आणि अशा प्रकारे हा प्रोजेक्ट आता एका प्रोजेक्टला दिल्यानंतर भविष्यामध्ये एक धोका तयार झालेला आहे का टोरेंटला जर हा सेन्सिटिव्ह झोनमध्ये जर प्रोजेक्टला जागा दिलेली आहे तर अनेक इंडस्ट्रीवाल्यांचे आणि त्यांचे प्रस्तावित प्रोजेक्ट आहेत. तर अशा प्रकारे कर्जतचं जर सौंदर्य, कर्जतचं जर पर्यावरण जर उद्ध्वस्त झालं तर मग कर्जतला राहिलं काय? कारण इथं MIDC नाही आहे, कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री नाही आहे. इथं जे काय उदरनिर्वाहाचं साधन आहे हे पर्यटन आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल का 5000 लोकांनी इथं भूमिपुत्रांनी एक त्यांचं रजिस्टर संस्था आहे त्याच्यामध्ये ह्या लोकांनी का तिथं 5000 लोक छोटे मोठे फार्म हाऊस बांधून छोटे मोठे हॉटेल व्यवसाय उभं केलेलं आहे. आणि उद्या जर हे पर्यटकाने जर पाठ फिरवली तर कर्जतला उत्पन्नाचं साधन काय असणार आहे? आणि ह्याच्याहीपेक्षा महत्त्वाचा भाग असा आहे का या इतकी मोठी धरणं होत आहेत, या धरणांचा परिणाम या कर्जत तालुक्यावर काय होणार आहे याचा कुठल्याही प्रकारे शासनाने अभ्यास केलेला नाही आहे. कारण इथं हीच 8-9 धरणं झाल्यानंतर इथं भूकंपाचं प्रमाण वाढणार आहे, इथल्या ज्या मातीचं जे काही गुणधर्म आहे ते नष्ट होणार आहे, पुराचं प्रमाण वाढणार आहे, काही नद्या ह्या कोरड्या पडणार आहेत. ते एकंदरीत पर्यावरणावर जो परिणाम होणार आहे, शेतकऱ्यांच्यावर जो परिणाम होणार आहे, इथल्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे, याचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता, अभ्यास न करता सरसकट हे सर्व प्रोजेक्ट नाकारले त्यांनी लादलेले आहेत. आता पाहिलं असेल शिरूर हायवेसुद्धा होतो आहे तर त्या शिरूर हायवेमध्ये सुद्धा डोंगर कट केले जाणार आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. मग सर्व प्रकल्प कर्जतलाच का, हा आमचा प्रश्न आहे. तर त्याच्यामधला शासनाकडून उत्तर दिलं जात आहे का मुंबई 2.0 3.0चं पुढचं 20 वर्षाचं व्हिजन म्हणून कर्जतकडे डम्पिंग ग्राउंड केलेलं आहे. मग कर्जतच्या 3 लाख लोकांसाठी पुढचं व्हिजन काय? आम्ही लोकांच्यासाठी आमचं इन्फ्रास्ट्रक्चर कुठं आहे? आज आम्हाला इथूनच बाहेर निघायचं तर 3 तास आम्हाला ट्रॅफिकमध्ये थांबावं लागतं आहे. इथं कुठल्याही प्रकारच्या बेसिक फॅसिलिटीज नाही आहेत. पर्यावरणाने उद्या जर पर्यावरण उद्ध्वस्त झाल्यानंतर इथल्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. या सर्व गोष्टीचा कुठेही विचार केलेला नाही आहे. जगामध्ये जिथं पर्यटन आहे, जिथं झाडं आहेत, जिथं नेचर आहे त्याला प्रोटेक्शन दिलं जातं. आज माथेरानला प्रोटेक्शन आहे म्हणून माथेरानचं कुठेतरी सौंदर्य अबाधित आहे, परंतु उद्या जर ते प्रोटेक्शन काढलं तर माथेरानची अवस्थासुद्धा कचरापेटीसाठी होईल. मग कर्जतला उद्या तुम्हाला जर काहीतरी करायचं आहे पर्यावरणपूरक प्रोजेक्ट तर तुम्ही डाकसारख्या ठिकाणी मिनी माथेरानसारखा प्रोजेक्ट जर लॉन्च केला असता तर इथून पुढे 500 वर्षाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला असता. तर अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारची पॉलिसी किंवा कुठल्याही प्रकारचं सरकारने नियोजन केलेलं नाही आहे. कर्जतमध्येच सर्व ही धरणं आणि सर्व प्रकल्प राहून आमच्या सर्व कर्जतचं जे काही निसर्ग आहे, जे सौंदर्य आहे ते उद्ध्वस्त करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून आम्ही 1 दिवसीय धरणं आंदोलन आयोजित केलेलं आहे. ह्या निमित्ताने आमच्या कर्जतच्या बांधवांना या सर्व प्रकल्पांचा कशाप्रकारे आमच्यावर परिणाम होणार आहे याची जनजागृती करण्यासाठी आम्ही गेल्या 15 दिवसांपासून या सोशल मीडियाच्या माध्यमातून आजच्या आंदोलनाचा प्रचार प्रसार झालेला आहे. या निमित्ताने मी लोकांना आव्हान करतो आहे का सयाजी शिंदेंसारखे ॲक्टर आहेत, चार्लीसारखं जे वर्ल्ड फेमस ॲक्टर आहेत त्यांनीसुद्धा काल तुम्ही पाहिलं असेल का त्यांचा या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा आहे. ज्या बाहेरच्या लोकांना जर कर्जतचं इतकं अट्रॅक्शन आहे तर आम्हा लोकांनासुद्धा कर्जतचं एक मोठा अभिमान आहे, अट्रॅक्शन आहे. म्हणून आम्ही कर्जतचं सौंदर्य बिघडून देणार नाही आहे आणि त्याच्या जनजागृतीसाठी 1 दिवसीय धरणे आंदोलन आम्ही इथे आयोजित केलेलं आहे. कर्जत तालुक्यामध्ये होऊ घातलेला टोरंट प्रकल्प
आणि पोशीर आणि शिलार धरण या तिन्ही धरणांच्या प्रकल्पाच्या विरोधार्थ आज एक दिवसीय धरणे आंदोलन येथे होत आहे. कर्जतमध्ये टोरेंट कंपनीचा प्रकल्प आल्याच्या नंतर या ठिकाणी तिथले आदिवासी बांधव असतील, त्यांना दिलेली शासनाने 14 हेक्टर दलित प्लॉट असतील, तर त्या आदिवासी बांधवांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता तेथे काम करण्याचं कंपनीने घाट घातलेला आहे. त्याचप्रमाणे त्या भागामध्ये राहणारा माझा जो आदिवासी बांधव आहे तो पूर्णपणे त्या जंगलाच्या जीवावरती त्याची उपजीविका चालवत आहे वर्षानुवर्ष. आणि त्यांना जी जमीन दिलेली आहे त्या जमिनीमध्ये त्यांनी शेतीची लागवड केलेली आहे, आंब्याची लागवड केलेली आहे. आणि त्यांची जमीन गेल्याच्या नंतर ते पूर्णपणे त्यांचं जनजीवन हे पूर्णपणे त्यांचा जो काही उदरनिर्वाहाचं साधन आहे ते उद्ध्वस्त होणार आहे. म्हणून आम्ही वारंवार तहसील कार्यालय असेल, कलेक्टर ऑफिस असेल यांना पत्रव्यवहार करून त्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना वारंवार सांगत आहेत की आम्हाला या टोरेंट प्रकल्पाची येथे आवश्यकता नाही आहे. साधारणपणे 30 किलोमीटर ते 35 किलोमीटर एरियामधील म्हणजे 2000 एकर जागेवरची झाडं हा प्रकल्प झाल्याच्या नंतर तुटणार आहेत. आणि आता जर आपण पाहितलं तर 40 डिग्री तापमान हे कर्जतचं आहे. आणि पोशीर आणि शिलार धरण हे जर सर्व प्रकल्प जर आपण विचार केला तर 10,000 पेक्षा एकर जास्त जागेवरची झाडं या येणाऱ्या वर्षाच्या कालावधीमध्ये तुटणार आहेत. आणि मग जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची कत्तल येथे झाली तर जे काही कर्जतचं निसर्ग आहे ते निसर्गरम्य वातावरण इथून निघून जाणार आहे. आणि 50 डिग्रीच्या तापमानाला हे कर्जतकरांना हे येणाऱ्या काळामध्ये भोगावं लागणार आहे. म्हणून आम्ही म्हणतोय जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. म्हणून येणारं शिलार धरण असेल, पोशीर धरण असेल, जर आम्हाला धरणं होऊन येथे पाणी मिळणार नसेल किंवा वीज मिळणार नसेल, आम्हा ग्रामस्थांना येथे नोकऱ्या मिळणार नसतील तर हे धरण आमच्या काही कामाची नाही आहेत. म्हणून आमची सरकारकडे एकच मागणी आहे की आपण हे जे लादलेले प्रकल्प आहेत, जे शेतकऱ्याच्या छातीवर बसून आपण काम करण्याची इथे भूमिका आपली आहे, ही त्वरित थांबवा. जर आपण हे प्रकल्प थांबवले नाहीत तर आम्ही उपोषणाच्या माध्यमातून थांबवण्याचा प्रयत्न करू. परंतु तरी जर सुद्धा आपण प्रकल्प त्याच प्रकारे काम जर चालू ठेवलं तर मात्र येणाऱ्या कालामध्ये मोठं आंदोलन येथे छेडलं जाईल. आज आमचं टोरंटो सारख्या ठिकाणी एवढं सुंदर त्यांचं पूर्ण जंगल आहे, एवढं त्याच्यावर त्यांच्या जमिनी आजूबाजूला आहे. नुसतं आदिवासी नाही, बिगर आदिवासी आहे जे जमिनीवर जगतात. त्या माणसाबद्दल तुम्ही विचारसुद्धा करत नाही. तुम्ही त्यांना कधी कळवलं गेले? बैठका तुमच्या कंपनीचे होतात. आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्ही कर्जतचे नागरिक आहोत, आम्ही रायगडचे नागरिक आहोत, आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहोत. आम्हाला तो अधिकार तुम्हाला नाही की आम्ही म्हणता संविधानाने सांगितलंय लोकशाही आणि तुम्ही निर्णय तुम्ही घेता आणि अपेक्षा आहे की आपल्याला या पद्धतीने आम्हाला स्वीकार करायचा आहे. आम्हाला स्वीकार नाही, आम्ही नाकारतोय. तुमचे नोटिसेस या काही येऊ दे, आम्हाला आम्ही होऊ देणार नाही. आम्हाला टोरंट नको, आम्हाला ते पोशीर नको, आम्हाला ते शिलार डॅम नको. आमची तिकडे सगळी माणसं जगतात जगतात. त्या माणसांना तुम्ही बेघर करता, त्यांना तुम्ही पूर्ण जमिनीवर काढून घेता. कसल्या प्रकारचं हे सरकार आहे का हो? हे कंपनीचं सरकार आहे. कुठल्या प्रकारचं सरकार आहे आणि काय अधिकार आहे? कर्जतमध्ये कुठलं डॅम पाहिजे, कुठल्या पद्धतीची विकास पाहिजे आम्ही ठरवू. आम्ही आहोत या देशाचे नागरिक, आम्ही आहोत कर्जतचे नागरिक. म्हणून आज कर्जतला त्या ठिकाणी त्या कोपऱ्यामध्ये तो निरोप गेला तर नक्कीच लोक जागे होतील. दुःख वाटते की या लोकांना सुद्धा आदिवासी समाजाला कशा पद्धतीने त्यांना त्यांची जिंकवावं, त्यांना सोबत घेऊन त्यांना कुठल्या तरी अलिबागला न्यायचं, इथं न्यायचं, तिथं न्यायचं, लाचार बनवायचा प्रयत्न चाललाय, भिकारी बनवायचा तुम्ही प्रयत्न चाललात. हे आम्हाला चालू द्यायचं नाही. आम्हाला या पद्धतीचं टोरंटो आम्हाला नकोच नको. ही टोरंटो कंपनी आमच्या भागाचा विकास नाही करणार आहेत. काय आपल्या कैलाश भाऊंनी तर मांडलंच आहे की अशा पद्धतीचे डॅम वगैरे झाल्यानंतर पर्यावरणाचं काय होणार आहे आपल्याला सगळ्यांना जणी माहिती आहे. एका बाजूला तुम्ही झाडं तोडणार आहात म्हणे आणि रत्नागिरीमध्ये जाऊन तिथे लावणार आहे. कोणाचं हित आहे हा एक वेगळे मुद्दा आहे.
पण ह्याच्याबरोबर तुम्ही विचार करा, तिथली ते जी पूर्ण आहे, आपले पाखरं आहेत, आपली जनावरं आहेत, आपली लोक आहेत तिकडे जाणारे, संपर्क पूर्ण हा पूर्ण तोडणार आहेत हो. आज आम्हाला कर्जतमधली गरमी अजूनही कशी अधिक वाढलेली आहे आणि आपण या पुढच्या आयुष्यामध्ये आपल्या पिढीसाठी काय ठेवणार आहोत का हो? आपण काहीच बोलणार नाहीत का? आपण गप्पच राहणार आहोत का? पुढच्या पिढीला काय ठेवणार आहात आपण? याच्याबद्दल काय विचार करणार आहेत की नाही आपण नागरिक म्हणून? आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला संघटित होणं गरजेचं आहे. पर्यावरण वाचवायचं आहे, आमचं जंगल वाचवायचं आहे, आमची जमिनी वाचवायची आहेत. आमची लोक संघटित होऊन एकत्र होणं, शिकलेली मुलं एकत्र झाले पाहिजे, मुली संघटित होऊन झाले पाहिजे. याला आपण विरोध केलाच पाहिजे. आमचं कर्जत वाचलंच पाहिजे. चुकीचं आहे. पर्यावरण वाचवायला पाहिजे. आज मोरबे धरण बांधलं तर रायगडमध्ये आज प्रशांत ठाकूर वगैरे हे इकडे पाणी नाही रायगडमध्ये म्हणून म्हणतात. आणि मोरबे डॅम कुठे बांधला? रायगडमध्ये. पाणी नेला ठाणे जिल्ह्यात, नवी मुंबईला. नवी मुंबईचा इतका विकास झाला की द्रौपदी मुर्मू यांनी मोरबे डॅम हा भारतामध्ये 1 नंबरचा पाणी पुरवठ्याचा करणारा आहे अशा प्रकारचा प्रशस्तीपत्रक इथला आयुक्त शिंदे साहेब यांना दिला. नवी मुंबई आज एवढ्या मोठ्या प्रमाणे विकसित झाली, पण त्या विकसित करणाऱ्या नवी मुंबईला ज्या मोरबे डॅमने पाणी भरला त्या 18 गावातल्या लोकांच्या 7 आदिवासी वाड्या आणि इतर ग्रामस्थ भूमिहीन, बेरोजगार आणि त्यांचा विकास होत नाही. मग हा विकास नक्की कुणाचा चाललाय? या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती हा या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. हा विकास नक्की कुणाचा चाललाय? बांधवांनो, तुम्हाला सांगतो, एक झाडं खरेदी करणारा व्यापारी आला, सर्व शेतकऱ्यांना मधला एक पुढारी त्यांनी त्या झाडं खरेदी केली, शेतकऱ्यांना फसवलं गेलं. घरांची किमती सार्वजनिक बांधकाम खात्याप्रमाणे व्हायला पाहिजे म्हणून सांगितलं. काही शेतकऱ्यांच्या अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन घरांच्या किमती वाढवल्या. सर्व शेतकरी तसेच मेले. आज 14,000 रुपये एकरी फक्त भाव दिला. आज 30 वर्ष झाली. न्यायालयात जायचं तर न्यायालय बोलतो 30 वर्ष तुम्ही झोपले होते का? आणि आम्ही 30 वर्ष पाठपुरावा करतो, आम्हाला कुठेही न्याय मिळत नाही. इथले जे प्रोजेक्ट आहेत ते इथल्या कर्जतवासियांच्या विकासासाठी राबवले गेले पाहिजेत. कर्जतवासियांची गरज भागल्यानंतर त्याचं पाणी दुसरीकडे नेलं पाहिजे. आज रायगडमधलं मोरबे धरण पनवेलवाले किंवा खालापूरवाले पाण्यासाठी तडपडतात आणि तो पाणी नवी मुंबईला जातो. आणि तो धरण कुणी बांधला, कसा बांधला? विधानसभेत मी प्रश्न विचारायला लावला. विधानसभेच्या अध्यक्षांना सुद्धा त्याचं उत्तर देतं नाही. हा धरण कुणी बांधला, कसा बांधला, कुणी कुणाला विकला? इतक्या पद्धतीने जर भ्रष्ट पद्धत चालणार असेल तर आज लोकांनी जागृत होणं गरजेचं आहे. आपला अधिकार लोकशाहीमध्ये, मी राजा आहे, पण राजाला राजाचे अधिकारच कळत नाही. आम्ही भीक मागे झालो. 4 पुढारी, 4 अधिकारी स्वतःची पोटं भरतायत आणि संपूर्ण तालुके, जिल्ह्याचा जिल्हा, रायगड जिल्हा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्हा. हे सगळे लोक कोण? छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. पण आज ताकद आहे का आमच्यात? आम्ही कुणाशी भांडतो? आम्हीच आमच्याशी भांडतो. आमचाच एक माणूस उठतो, तो पुढारी कंत्राट वगैरे घेतो ना, सर्वसामान्य गरिबांच्या मानात सोडून सर्वांना बेघर करतो. आज आमच्या मोरबे प्रकल्पात 18 गावं ही भूमिहीन झाली, बेरोजगार झाली आणि त्यांना उपासमारीत लोटले गेले. ते लोदिवली कॉलनीमध्ये त्यांच्या ज्या 10-20 एकरच्या बायका होत्या त्या भांडी घासाची वेळ त्यांच्यावर आणली. हा सरकारचा धोरण आहे का? आणि जर जमीन घ्यायची असेल, कायदे आहे तर कायद्याने घ्या ना. 2013चा कायदा आला, 13च्या कायद्याप्रमाणे 4 पट किंमत द्या, त्यांना 26% जमीन द्या. तुम्ही काही न घेता इथला शेतकरी भूमिहीन करून त्यांना बेरोजगार करून उपासमारीत लोटणार असाल तर हे 2-3 धरणं आहेत हे कर्जतवासियांना नकोत असं मी ठामपणे सांगतो. आणि कर्जतचा विकास यामुळे झाला पाहिजे. कर्जतवासियांना विश्वासात घेऊन त्या धरणातल्या त्या गावांना विश्वासात घेऊन, तिथल्या प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन जर धरणं होणार असेल, त्यांच्या विकासासाठी काही करणार असेल तरच योग्य न्याय मिळणार असेल तरच तो धरण झाला पाहिजे. अन्यथा चुकीच्या पद्धतीने जमीन संपादन होत असेल तर मी इथल्या सर्व प्रतिष्ठित नागरिकांना विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी या सर्वसामान्य प्रकल्पग्रस्तांच्या पाठी ठामपणे उभे राहून
ह्या कर्जतचा विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून सर्वांनी ताकदीने जोर लावून हे हटवलं पाहिजे, एवढंच मी बोलतो.